पैसे देऊन तुम्हाला असं आणि मार्केटमध्ये जर याची व्हॅल्यू बघायला गेलं ना 450 ते 500 रुपये किलो आहे. हा हप्ता आहे ना मित्रांनो ओरिजिनल आहे बरं का. बोकडं तोडतायत, झोपायचं आहे आणि ह्या मोकळ्या हवेचा आस्वाद घेतोय आम्ही. तर हे बघा किती मस्त असे पिकलेले आहेत. चला आता चाललोय खाली बोकरं काढायला. तर आपल्यासोबत समीक्षा पण आहे, दीदी पण आहे, नंतर पूजा आहे, ताई आहे, सुयोग आहे आणि मी. आपण चाललोय बोकरं काढायला खाली. तर बघूयात आहेत की नाही. तर आता बोकरांचा सीझन आहे ना, बहुतेक एप्रिल ते जूनपर्यंतच असतो, जून जुलै काहीतरी. तर घ्यायला चाललोय आणि बघूयात निघतायत की नाही. तर आता विषय काय होतोय, आम्ही ना कोणीच चपला नाही घातलेलं. हे बघा कोणीच चपला नाही घातलेल्या. आता इथून चालायचं बांधावरून थोडासा मोठा टास्क आहे. हां खूप मोठा टास्क आहे इथं. तर कोणीच चप्पल नाही घातल्या. आता हे दोघे गेले होते मागाशी माघारी परत चप्पल घालायला. चप्पल घातल्या पण काढून ठेवल्या, कारण की काय होतं हे बघा पायाला तेवढा चिखल लागतोय ना. बेडूक होतं इथं, पूजा घाबरली त्याला. तर काय नाही, पाळीव बेडूक होतं ते. आणि चप्पल जर घातली असती तर आम्हाला चालता पण आलं नसतं. तर चला आलोय चालत आणि मध्येच सुयोगला आहे ना फोन आला की ओमकारचा फोन आला मध्येच की मी पण आलेलो आहे. तर तो पण आलेला आहे आता. तर त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो. हे बघा ओमकार पण आलेला आहे आपला चालत आणि त्यालाही चपला काढून ठेवायला सांगितलं. आणि चौघी आपल्या दिदी आहेत तर तिथं जाऊन थांबलेल्या आहेत. आणि इतका म्हणजे त्रास होतोय ना पायाला, कारण की आपण आता शहरात राहायची सवय लागलेली आहे. तर त्याच्यामुळे काय होतंय, असं चपला बुटं चांगले बुटं घालून चालायची सवय लागलेली आहे बरोबर. आणि त्याच्यामुळे आता हे अनवाणी चालायचं म्हणलं ना तर त्रासच होतोय थोडासा पायाला. पण कधी या गोष्टी पण अनुभवल्या पाहिजे. हाच गावाकडचा जो आनंद असतो तर खूप अविस्मरणीय असतो आणि घेण्यासारखा असतो. तर या आनंदासाठीच आपण आलेलो आहे गावाकडं आज. तर म्हणलं चला काहीतरी मस्ती मजा करूयात आणि थोडासा आनंद घेऊयात, आणि त्याच्यासाठी आलो आपण. आणि नंतर पावसाला सुरुवात झाली. तर हे बघा सूर्य किती मस्त दिसतोय. हे बघा असा एकदम मस्त असा दिसतोय. असे आभाळ आहेत दोन्ही साईडने आणि त्याच्यामधून असं एक फूल उमलल्यासारखं, जसं फूल उमलतं ना कळीमधून, तर तसा असा सूर्य हळूहळू खाली चाललेला आहे. आता सूर्य मावळायची वेळ आपली. तर ह्या रानाला आहे ना नांगरून घेतलं होतं सुयोगने. तर पाय खचतायत, भारी वाटतं याच्यामध्ये. दगड तर टोचत नाहीत अजिबात. बघू पाय, सगळ्यांचे पाय भरलेले आहेत. आणि याच्यामध्ये हे बघा असं पाय ठेवला ना आतमध्ये जातं, कारण की वरची माती भरली ना तर या ढेकळामध्ये असं भारी वाटतंय. हे बघा आतमध्ये कोरडीच माती, वरतीच असा ओला सपका झालेला आहे फक्त. नाही काय ओमकारला वाटतंय की तो आहे ना चालल्यामुळे या ढेकळामध्ये खसल. हे बघा या आपट्याचं झाड आपल्या मामाच्या रानातलं, त्याला शेंगा पण लागलेल्या आहेत. आणि हा आपटा आहे ना मित्रांनो ओरिजिनल आहे बरं का. आता आपल्याला जो दसऱ्याला भेटतो ना एक मोठ्या पानांचा असतो, तर आता ते कोणत्या हाडवळाचं कसलं झाड असतं माहीत नाही, पण तो आपटा डुप्लिकेट असतो. तर आता संध्याकाळची वेळ मी त्याच्यामुळे काही पान तोडत नाही आहे, पण ह्या आपट्याचं झाड असतं. आणि हा ओरिजिनल आपटा आहे, भरपूर मोठं झाड आहे. आणि आपण ह्याच आपट्याची जुडी आहे ना जर दसऱ्याच्या वेळेस जवळजवळ 15-20 रुपये अशाप्रमाणे घेतो. तर आता चाललो आहे आपण. आणि आता आहे ना गवताचा भाग लागलेला आहे. तर असं आपण थोडक्यात जंगल सफारीच करतोय, थोडक्यात असं झालेलं आहे. हे बघा हो वरती हात करून चाललं पाहिजे. ज्यावेळेस पण आपण उसातून जातो ना तर त्यावेळेस असं वर हात करून चाललं पाहिजे. आणि खाली इतकं भयानक गवत आहे ना, तर ॲडव्हेंचरस लाईफ असं म्हणलं तरी चालेल. तर आता ही ॲडव्हेंचरस लाईफ आहे ना पाडणारच आहे मला असं तरी वाटतंय कोणाला तरी. वर हात करायचे असे. हां ओ माय गॉड खूप कापतंय. चला या पटापट मुलांनो, हळूच या मुलांना, हळूच या. ए दीदीला पुढं घ्या, मागच बिबट्या नाही यायचा. दीदीला पुढं घ्या. तर छोटेसे बोकर खाण्यासाठी एवढी तनतन चाललेली आहे.
तर ऊसात त्यानं पानं वाहते असतात तर त्याच्यामुळे थोडंसं असं हाताला कापतं पण आहे. असं एकदम थोडंसं असं बरेचसे कट बसलेत हाताला. ते दिसून नाही येत कारण की ते आपण त्याला कुसाळं म्हणू शकतो. छोटे छोटे असे काटे तर ते लागत आहेत हाताला. तर त्याला आलोय आपण आणि हे आहे लांब असं ते दिसतंय ना सरळ बोटांच्या दिशेने, तर ते आहे बोकराचं झाड. तर आता इथून हळूहळू या मुलांना, तर पायात चपला नाही येत ना त्याच्यामुळे असं वाटतंय काही खालून चावतंय की काय, कारण की असं एक्सपिरियन्स घेतलेला आहे पण एवढा पण नाही. त्याच्यामुळे असं थोडंसं डेअरिंग करूनच चालतोय. भीती पण वाटते, पण जर सगळे सोबत असतील ना आपले मित्रमंडळी भाऊ वगैरे तर भारी वाटतं. पाय धुवून घेतोय, थोडंसं पाणी आपल्या गावात भेटलं. इथं ऊसाला पप्पूदाजीने पाणी दिलं होतं तर त्याच्यातच पाय धुवून घेतोय, कारण की चिखल असल्यावर जरा चालायला थोडासा ताणच होत होता. माय गॉड, बोकरं खूपच महागात पडतात असं वाटतंय. ऊसातून आलोय आणि हे बघ आपलं फायनली बोकराचं झाड जे होतं तर ते आलेलं आहे. आता बघूयात किती निघतायत काय. हां, मिशन सक्सेसफुल. आणली ना, पिशवी आणली ना. तर एकदम संध्याकाळचं 6:30 पावणे 7चं वातावरण आहे. हां, खालूनच चला ना. हे खाली हे बरं का, कपच्या वगैरे आहेत, जरा जपून ताई जपून. हळूहळू उतरा. आता खाली कुठं हातच नाही पडणार. अरे काढायचं कसं रे, झाडावर चढावं लागेल. भयानक एक्सपिरियन्स आला आज. पाणी बघा किती, म्हणजे गावाकडे आल्यानंतर ह्या गोष्टी सहन करणं आहेच, पण आता बोकरच खायचे आहेत म्हणल्यानंतर हे बघा आलं आपलं बोकराचं झाड. तर हे बघा हे सगळे बोकर आहेत आपले. हां, बोकराचं झाड म्हणते त्याला. बोकरं पण म्हणतात त्याला. तर हां, हे बघा इकडं पण भरपूर आहे. थांब ना, काढू ना. तर ह्या झाडाचे आपण फळं काढणार आहे सगळे आणि मग खाणार आहे घरी नेऊन. तर आमचं आहे ना, पुण्यावरून निघाल्यानंतरच विषय चालला होता की बोकरं लहानपणी आम्ही खूप खायचो. तर बोकरं लहानपणी आम्ही खूप खायचो. मामाची ते ना, जे मागचा व्हिडिओ दाखवला होता ना माझ्या मामाचं गाव वगैरे घोडधरण, तर पुण्यात काय पुण्याचं हिडन जेम असं मी व्हिडिओचं टायटल ठेवलं होतं. तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की खूप असे झाडं होते नदीला तर ते तोडले होते. तर त्याच्यापैकीच एक बोकराचं झाड होतं. तर अभि आले हम इधर. हे बघा, हे तोडूयात आपण. सोय खाली फांदीवर बरं. हे बघा, याला म्हणतात बोकरं आणि हे चिकट फळं असतं असं. हे बघा असं चिकट फळं असतं. हां, काय चाललं झालं चिकट फळ असतं पण याच्यामध्ये ना प्रोटीन जास्त असतं असं म्हणतात आणि औषधी गुण पण भरपूर आहेत असं म्हणतात. तर त्याला मंडळी आले तिथं आणि हे बोकरं तोडतायत. येत आहेत का तोड? मी चढू का वरती झाडावर? नाही चढतो ना मी. सोयक चढतो का? ताईने आपलं बोकरं काढून घेतलेत. आता मी ना झाडावर चढतो आणि जे पिकलेले आहेत ना तर ते काढून देतो. थांब सोयक, मी चढतो. थांब बोललंय वाढून त्याला मग. तर झाडावर चढलोय कथक प्रयत्न करून. आता प्रश्न असा आहे की उतरायचं कसं, कारण की झाड आहे ना पावसामुळे ओलं झालेलं आहे आणि हां उतरायचं थोडंसं त्रासच होणार आहे. तर हे बघा किती मस्त असे पिकलेले आहेत. तर आता याला चव नसते बरं का, पण छान लागतात खूप. रानातलं आपण रानटी फळ म्हणू शकतो आणि मार्केटमध्ये जर याची व्हॅल्यू बघायला गेलं ना 450 ते 500 रुपये किलो आहे. एक एक फळ तोडावं लागतंय. बघ बरं.
धर 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 धर. ये ना खाली सोड ना दोन्ही पाय खाली. दोन्ही पाय खाली सोड. तर मित्रांनो कथक प्रयत्नानंतर आपण बोकरं काढलेले आहेत आणि हे बघा एवढे बोकरं काढलेत. मी वरती चढलो होतो झाडावर तर थोडेच आहेत, जास्तही नाही काढले कारण की अंधार झाला आणि घरून पण फोन यायला लागला की ऊसाचं रान आहे ना त्याच्यामुळे लवकर घरी या, बिबट्याची वगैरे भीती वाटते त्याच्यामुळे घरून फोन आला की लवकर घरी या आणि चाललो आहे मग. तर जवळजवळ अर्धा 1 किलोच्या आसपास आपण बोकरं काढलेत. एकदम चिखलमय वातावरण म्हणू शकतो आपण. तर मस्त ॲडव्हेंचरस ट्रिप झाली. छोटीशी ट्रिप होती आपली ही, भारी वाटलं. पण एवढे बोकरं आपले. तर हे फळ आहे ना जर असेल तुमच्या रानात तर नक्की खात जा. प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन काय भेटतं ते त्याच्यातून शरीरासाठी गुणकारी आहे. आणि जी गोष्ट शरीरासाठी गुणकारी आहे तर ती महाग जरूर असतेच. इतका गाळाचा रस्ता होता ना, म्हणजे जायलाच रस्ता नव्हता. शेवटी आम्ही तिकड त्या साईडने गेलो होतो आणि नंतर मग येताना असं फिरून आलेलो आहे परत. इधर पाणी आएंगे बरं का, धोएंगे की पाएंगे. तर मित्रांनो फायनली घरी आलो शेवटी. तर बघा घरी आलोय आणि आता पाय धुवून येतो. जवळजवळ आहे ना इथपर्यंत पाय भरलेत. बापरे इतका चिखल होता ना. तर आता सगळ्यांचं पाय सो ॲडव्हेंचरस. गेले पण बापरे बापरे घोडे के ऊपर बैठ के आएंगे वापस. तर चपला तिकडे आहेत आणखी. चला अरे आधी आहे ना आपण चपला आणायला पाहिजे होत्या. तर चला आता तिकडे चपला काढल्या होत्या, इकडे सगळ्यांच्या चपला काढल्या होत्या तर त्या घेऊन जाऊ आपण. आणि मारो चप्पल उधर रखोय. इकडंच काढून गेलो होतो मी, म्हणलं नकोच कारण की जर चपला असत्या ना तर चालता आलं नसतं. अरे हो आमची गाडी अशी जाते आता. आज दगड आहेत ना त्याच्यावर. नाही कॅमेरा चालू केला, डान्स करायला लागले आजीला. चला आता मामीने दूध काढून आणले. 1-1.5 लिटर असेल, 1 लिटर तरी. हां 1 लिटर म्हशीचं प्युअर दूध. जेवायला बसून घेऊयात. मामींनी मस्त असं चिकन केलेलं आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत, जवळजवळ संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत आणि मामींनी मस्त असा चिकन रस्सा केला आहे. नंतर हे आपलं आळणी चिकन जे की माझं खूप आवडतीचं आहे. आणि इकडं ओमकार पण आला आहे आपला. नंतर आकाश दाजी, सागर दाजी आहेत आणि आपला सुयोग दादा. तर बघूयात चव कशी आहे. मामींनी खूप दिवसातून चिकन केलं आहे. मागे जत्रेच्या व्हिडिओमध्ये आपण मटण तर खाल्लं होतं आणि मासे तर मामींच्या हातचे खातच असतो आपण. तर जत्रेच्या व्हिडिओमध्ये ना आपण बिर्याणी केली होती चिकनची. गावरान चिकन होतं. लिंबू पिळून घेतो आता. आणि आपली मम्मा आणि छोटी मावशी निमोन्याची दोघे एकत्रच बसता का? अरे वा वा मस्त आहे. भांडे कमी पडतील घासायला आता. एकदम मोकळ्या आहे जेवायला बसलेलो आहे. हवेशीर एकदम बाहेर. पाऊस पडून गेला दुपारीच तर त्याच्यामुळे गारवा निर्माण झालेला आहे, नाहीतर गरमी होतच राहिली असते. आणि दुपारीच वीज पडली एक ठिकाणी कुठेतरी तर त्याच्यामुळे लाईट पण गेलेली आहे. मामींची भाकरी करायची तयारी चालू आहे, म्हणजे झालेल्याच आहे जवळजवळ. मस्त भाकरी चालल्यात मामींच्या आणि मोठ्या मामी वाढून घेतात. भारी दूध बनवलं दोन्ही मामींनी मिळून आज. आणि पूजा पण भाकरी करू लागली आणि पूजा वाढून घेते. आम्ही सगळे जेवायला बसलो आणि
बिचारा मामी आणखीन पण चुलीसमोरच बसून आहेत. चुलीवरच्या भाकरी म्हणल्यानंतर चांगलंच वाटतं. तर आता मावशी, मम्मी, पूजा, ताई, नंतर मामी, दुसरे मामी पण येत आहेत, नानी जेवायला बसलेत आता. तर आपली ही जी छोटी मावशी आहे ना, तर तिला नॉनव्हेज काय आवडत नाही, तर बटाट्याची भाजी घेतली आहे. आणि मम्मी, ताई आणि पूजाने चिकन घेतलं आहे फक्त. मस्त झालं होतं चिकन, मगाशीच आपण जेवण केलं. आवडलं? एकदम छान. मला खारं तर खूपच आवडतं. हां, भारी झालं. आपलं यश पाटील झोपला होता, तर राधूने त्याला उठवलं. चांगलं गाढ झोपला होता. हा 11 वर्षाचा आहे, तर दोघांची हाईट सेमच आहे. आजू 6-7 वर्षाचा आहे आणि हा आपला यश 11 वर्षाचा आहे. तर त्या दोघांची पण हाईट सेम होती. आणि तर आता घोळ काय होतं माहिती की, तर ह्याला वाटतंय हा माझ्याच वयाचा आहे आणि ह्याला वाटतं माझ्याच वयाचा आहे. इथंच घोळ होतोय सगळा. तर दोघांची ना आल्यापासून इतकी मस्त मजा चालली होती ना, दिवसभर खेळून झालं आहे. आता यश पाटील आपला जेवून झोपला होता बघा, त्याचे डोळे सांगतायत. तर आपल्या आदू पाटलांनी त्याची झोप मोडली ना त्यांनी, असं करून मोडली. तर आता सगळ्यांचं जेवण झालंय आणि चंद्र पण आपल्याला आकाशात मस्त दिसतोय. एकदम अंधुक असा थोडासाच दिसतोय, कारण की ढगाळ वातावरण आहे. आणि जेवण झाल्यानंतर मी, सुयोग आणि ओमकार टेरेसवर आलेलो आहे झोपायला. आणि मामा आणि आकाशदाजी आणि सागरदाजी तर त्या साईडनी, तर राईट साईडनी, आम्ही लेफ्ट साईडने झोपायला आलेलो आहे घराच्या. तर गावाकडं आल्यानंतर आहे ना, टेरेसवर झोपण्याची मजाच काय वेगळी असते, म्हणजे ओपन टेरेसवर. कारण की काय आहे, मामाचं घर शेतामध्ये आणि शेताच्या म्हणजे बाजूने सगळीकडून शेत आहे. आणि आज संध्याकाळी 4:30-5च्या आसपास मस्त असा पाऊस झालेला आहे. तर त्याच्यामुळे ना जमीन अशी उन्हाळ्यामध्ये जेवढी तापलेली होती ना, बीज पाऊसच झालेला आहे, जास्तही नाही, तर जमीन जेवढी तापलेली होती ना, तर आता ती एकदम थंड झालेली आहे. आणि त्याच्यामुळं वारं पण जे येतं आहे, तर ते असं आपण म्हणू शकतो फिल्टर होऊनच येतं आहे. एकदम असं गार असं वारं येते. तर इतकं मस्त वाटतं ना. हे बघा, इकडं आपला ओमकार आणि सुयोग झोपलेले आहे, तर एकदम फिल्टर होऊन वारं येतं आहे. आता शहरामध्ये काय होतं, आपल्याला कूलरची हवा भेटते, त्याच्यात कूलरमध्ये पाणी टाका, नंतर मग ती एक आर्टिफिशियलच हवा म्हणू शकतो आपण. नंतर फॅनची हवा ती पण आर्टिफिशियलच, आणि AC ची हवा ती पण आर्टिफिशियलच म्हणू शकतो आपण, म्हणजे आहेच ती. तर ती हवा कोणतीच न घेता आपल्याला एकदम नॅचरल आणि फिल्टर हवा भेटते, ती पण एकदम क्लीन अँड क्लिअर. 100% आपण क्लीन अँड क्लिअर म्हणू शकतो. झोपायचं आहे आणि ह्या मोकळ्या हवेचा आस्वाद घेतो आहे आम्ही, कारण की उन्हाळ्यामध्ये ना इतकी गरमी होती. हा उन्हाळा सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल की खूपच भयानक उन्हाळा होता आणि गरमी पण भयानक होती. तर त्याच्यामुळं आपल्याला ते खूप सहन करावं लागलं. तर आजच्या पहिल्या वीज पावसामध्येच एकदम वातावरण क्लीन अँड क्लिअर झालेलं आहे, एकदम नीट झालेलं आहे वातावरण. तर मामाच्या गावाला आलेलो आहे सध्या आपण. आणि मामाच्या गावाला यायचं कारण असं होतं, आत्ता निमित्त असं होतं की बऱ्याच दिवसापासून चाललं होतं मामींच्या हातचे मासे खायला यायचे, तर त्याच्यासाठी आलो होतो आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुयोगला आणि आपली मुनेची जी दिदी आहे, तर तिला पुण्याला नेलं होतं सुट्टीनिमित्त. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होत्या, दाजीन ताईकडे नेलं होतं. तर त्याच्यानिमित्त आपण त्यांना सोडवण्याच्या निमित्ताने आपण आज इकडे आलेलो आहे चिंचणीला. चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आयुष्याची मजा घेत राहा आणि काळजी घेत राहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला, आपलं मामाचं गाव कसं वाटलं, आणि आजची जी मजा केली आपण, बोकरं खायला गेलो होतो, बोकरं आणायला गेलो, थोडंसं रानातून ॲडव्हेंचरस लाईफ करत गेलो, आणि पायानेच गेलो होतो. तर ते कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कोणत्या गावावरून, कोणत्या शहरातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या खेडेगावातून, कोणत्या राज्यातून व्हिडिओ बघताय, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आयुष्याची मजा घ्या, काळजी घेत राहा. धन्यवाद. चलो, बाय बाय.